रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार आज आपला अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यामुळे दोन्ही उमेदवारांकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। शिवसेनेचे विनायक राऊत दुपारी 12 वाजता नामांकन अर्ज दाखल करणार आहेत आणि यासाठी शिवसेनेकडून संजय राऊत आणि भाजपचे विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत। तसंच काँग्रेसचे डॉक्टर निलेश राणे दुपारी 1 वाजता आपला अर्ज दाखल करतील। यावेळी उद्योगमंत्री नारायण राणे, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत। मात्र सिंधुदुर्गचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित राहतील की नाही याबाबत मात्र अद्यापही शंका आहे, कारण सिंधुदुर्गमध्ये राष्ट्रवादीने असहकाराची भूमिका घेतल्यानंतर नारायण राणेंनी तो त्यांचा पक्षांतर्गत मुद्दा आहे, मात्र महाराष्ट्रामध्ये उर्वरित ठिकाणी याचे पडसाद उमटले तर स्थिती काय होईल असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीला गर्भित इशारा दिलाय। आणि या संदर्भात आणखी चर्चा करण्यासाठी सध्या आपल्याबरोबर आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर आहेत। तर प्रणव, आजचा दिवस जो आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे रत्नागिरीमध्ये। कोकण म्हटलं किंवा एकंदरीतच कोकणातला सगळा भाग आणि निवडणुका म्हटलं तर कुठेतरी राडा असतो। आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत शिवसेना आणि काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते काय एकंदरीत सध्याचं वातावरण दिसतंय, काय होऊ शकतं दिवसभरामध्ये, काय सांगाल? नक्कीच जे आहे त्या दोन्ही पक्षांकडून जे आहे ते शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। नारायण राणेंच्या डॉक्टर निलेश राणे यांची जी आहे ती सभा जी आहे ती मराठा मैदानामध्ये होणार आहे आणि युतीचे उमेदवार जे विनायक राऊत त्यांची सभा जी आहे ती आठवडा बाजार या ठिकाणी होणार आहे। दोन्ही ठिकाणचे जे आहेत ते मार्ग जे आहेत पोलिसांनी बदललेले आहेत। मोठ्या प्रमाणात जे आहेत ते कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। खरं तर विशेष पाहता जे सिंधुदुर्गाचे जिल्हाध्यक्ष बाळ बिसे राष्ट्रवादीचे आहेत त्यांनी जे आहे ते असहकार्याची भूमिका घेतली आहे, त्यामुळे ते पाहणं गरजेचं आहे की राष्ट्रवादीचे सिंधुदुर्गचे कार्यकर्ते या सभेला किती प्रमाणात उपस्थित राहतात। मात्र रत्नागिरीमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते राष्ट्रवादीचे उपस्थित राहतील असं पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय। काल जे आहे ते उदय सामंत यांच्या मध्यस्थी करण्यासाठी जे आहेत सिंधुदुर्गात गेले होते, मात्र दीपक केसरकर यांना डावलले जाते। 4.5 वर्ष त्यांच्यावर अन्याय केला जातो, काँग्रेसकडून कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं जात नाही अशी जी आहे ओरड कालच्या बैठकीमध्ये सांगण्यात आली आणि त्यामुळे सिंधुदुर्गचे जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत ते असहकार्याच्या पवित्र्यात आहेत, त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची जी आहे ती शक्यता निर्माण झाली। आमचं निलंबन केलं तरी चालेल, मात्र आम्ही राणेंचा प्रचार करणार नाही अशी ठाम भूमिका जी आहे ते सिंधुदुर्गच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। नक्कीच प्रणव, एकंदरीतच राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे एक वेगळ्या प्रकारची रंगत आता या निवडणुकीमध्ये बघायला मिळणार आहे। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आजच्या उमेदवारी अर्जापासूनच काँग्रेसच्या बरोबर आहेत की नाही हे सुद्धा बघायचं, त्यामुळे पुढची निवडणूक कशी होणार आहे याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे। धन्यवाद प्रणव दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।